मैत्रिणींनो नमस्कार. चला स्टार्ट करूया आजचा फुल एपिसोड घरोघरी मातीच्या चुली. जानकी ऋषिकेशला म्हणते तिच्या घाबरण्यावर जाऊ नका हा, ती फक्त आव आणते. खूप शातीर आहे ती, एखाद्या वेळेस घरातली कारस्थानं कमी करेल, पण प्रॉपर्टीचे पेपर ती आपल्या हाती लागू देणार नाही. ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागणार आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो करतोच आहेत ना. सारंग या जगामध्ये नाही या गोष्टीने सगळ्यांनाच त्रास होतोय आणि तिकडे सारंग कासावीस होतोय. अगं एवढा मोठा खेळ तर खेळतोय आपण. आणि माझी खात्री आहे या नाटकाला ऐश्वर्या सुद्धा बळी पडणार बघत ऋषिकेश पुढे म्हणतो. आणि मला खात्री आहे ती लवकरच पेपर आणून देईल आणि वेळ पडली ना तिच्या रूमची झडतीही घेऊ आपण. आणि त्यावर जानकी म्हणते तुम्हाला वाटतंय तिने ते पेपर रूममध्ये ठेवले असतील म्हणून? नाही ऋषिकेश, सारंग भाऊजी म्हणतायत तसं ती नेहमी आपल्या एक पाऊल पुढे असते. आता यावेळेस आपण तिच्या 2 पावले पुढे जाऊन विचार करायचा. आणि इकडे ऐश्वर्या घाबरी झालेली, घामाघूम झालेली, घाबरतच तिच्या रूममध्ये येते. गादीच्या खाली तिने प्रॉपर्टीचे पेपर लपवून ठेवलेले असतात. ती घेते आणि छातीशी कवटाळून धरते. तिला आठवतं ऋषिकेशने तिला कसं गाडीमध्ये बंद केलेलं असतं आणि तिला म्हणतो यापुढे जर तू माझ्या परिवाराला त्रास द्यायचा प्रयत्न केलास, जेवढा त्रास तू देशील त्याच्या दुप्पट त्रास मी तुला देईन. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते आताचा जो काही इन्सिडेंट होता त्याच्यावरून कळते ऋषिकेशला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. हे सगळं ना हे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळवण्यासाठी चालले, म्हणूनच तो मला असा घाबरतोय, धमकावतोय. ऐश्वर्या पुढे म्हणते चुकून जर का ऋषिकेश आणि जानकीने माझ्या रूमची झडती घेतली आणि त्यांना जर हे पेपर सापडले, ही प्रॉपर्टी आणि हे घर सगळं माझ्या हातून जाईल. नाही असं होऊन चालणार नाही. हे असं मी होऊच देणार नाही. हे पेपर ना मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपेल आणि हे पेपर मला अशा ठिकाणी ठेवावे लागतील जिथून कोणाला कधीच सापडणार नाही. पदराच्या मागे ती तिची फाईल लपवते आणि तिथून निघून जाते. आणि इकडे आईच्या रूममध्ये आई सारंगचा फोटो हातात घेऊन सारंगच्या फोटोशी बोलत असते. म्हणते असा कसा तू सोडून गेलास रे आम्हाला सारंग, रागवलास का रे तू आमच्यावर? तू धाकटा म्हणून आम्ही तुला नेहमी चिडवायचो, रागवायचो, तुझी थट्टा करायचो, म्हणून रुसलास का तू आमच्यावर? आणि तेवढ्यामध्ये जानकी येते आणि तिथंच आईचं बोलणं ऐकून तिथेच थांबते. आई पुढे म्हणते पण ही कोणती वेळ साधलीस रे सारंग? अरे ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे, तू बाबा होणार होतास, आता तुझं बाळ कोणाला बाबा म्हणेल? असं म्हणते आणि सुमित्रा आई परत रडू लागते. त्याला त्याचा बाबा आता कधीच भेटणार नाही. जानकी मनातल्या मनात देवी आईची प्रार्थना करते आणि म्हणते देवी आई, माझी आईची अशी अवस्था मला बघवत नाहीये. सारंग भाऊजी कुठेच गेले नाहीयेत, ते जिवंत आहेत. हे कसं सांगू मी यांना? आईचं रडत रडत लक्ष जानकीकडे जातं आणि आई म्हणते जानकी. आणि सुमित्रा आई जानकीला इकडे ये म्हणून बोलून घेतात. आई म्हणते जानकी बघितलंस का, बघ ना हा सारंगचा फोटो किती छान आहे. हसरा बोलका, असं वाटतंय का आता माझ्या समोर येईल आणि माझ्याशी बोलेल. आणि त्यावर जानकी म्हणते आई तसंच होणार आहे, लवकरच सारंग भाऊजी येतील आणि तुमच्याशी बोलतील. पागलच आहे जानकी. आणि आई म्हणते काय बोलतेस तू, तुला कळतंय का? अगं एकदा जगातनं गेलेला माणूस परत येत नाही ग. आई परत रडते आणि म्हणते नको ग माझी अशी समजूत घालू जानकी. जानकी परत म्हणते मी आईला आताच सगळं सांगून टाकते, मला त्यांची घुसमट सहनच होत नाहीये. जानकी म्हणते आई मला तुमच्याशी बोलायचंय. आणि तेवढ्यामध्येच आजी येते, ती म्हातारी, आणि म्हणते काय बोलायचंय? जानकी म्हणते आजी. आणि आजी म्हणते काही तिच्याशी बोलायचं नाही. आणि तू काय करतेस इथे? त्यावर जानकी म्हणते काही नाही, आईला विचारायला आलीये काय हवंय काय नकोय. आजी म्हणते तिला काही नकोय, तिला हवीये शांतता. तू जा इकडनं. जानकी म्हणते आजी पण. आणि त्यावर आजी म्हणते मी बघेन तिला काय हवंय काय नकोय, तू जा. जानकी तिथून उठून जाते आणि जानकीला आजी टोमणा मारते. म्हणते मध्ये 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 सारखं. आजी आईजवळ येते आणि म्हणते हे काय सुमे, तू अजून जागी? आजी आईची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. म्हणते अगं असं रडून हातपाय गाळून कसं चालेल सांग बरं. सारंग या जगात नाहीये, पण गुंडी आहे ना, आणि तिच्या पोटात आपल्या सारंगचं बाळ आहे हे विसरू नकोस. सारंगसाठी, तिच्या बाळासाठी आपल्याला तिच्याकडे लक्ष नको द्यायला? असा धीर सोडून चालेल? आणि त्यावर आई म्हणते रडत रडत म्हणते मी खूप समजवते ग माझ्या मनाला, पण समजत नाही पटत आहे, मी काय करू? ऐश्वर्याला जर चांगल्या मनस्थितीत ठेवायचं तर माझी मनस्थिती चांगली पाहिजे ना, त्यासाठी मी काय करू काय नको हे मला समजत नाहीये. आजी म्हणते मी सांगू, गणपती जवळ आलेले आहेत, तेव्हा आपण तो सण उत्साहात साजरा करू. हे ऐकताच आई आजीच्या तोंडाकडे पाहते आणि आजी म्हणते अगं सारंगला गणपतीचा सण किती आवडायचा हे माहिती आहे ना. त्यावर आई मान हलवते. आजी पुढे म्हणते बाळाच्या आगमनासाठी, येणाऱ्या बाळासाठी आपण पण हा सण उत्साहात साजरा करायला हवा. आजी पुढे म्हणते बाप्पा घरात आला की सगळी मरळ निघून जाईल आणि बाप्पाकडे बघितलं की मनाला धीर येईल. आणि त्यावर आई म्हणते खरंच का ग आई, मला का नाही हे सुचलं? आणि आजी आईचे डोळे पुसत पुसत म्हणते मला सुचलंय ना.
आजी म्हणते जा सगळ्यांना सांग आणि तेवढ्यामध्येच नाना रूममध्ये येतात आणि आजी पुढे म्हणते की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दणक्यात गणपतीचा सण साजरा करायचा. नाना हे सगळं ऐकतात. हे ऐकून नाना म्हणतात सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही हे. नाना पुढे म्हणतात अहो आमच्या पोटचा पोरगा गेलाय आणि तुम्ही काय गणपती उत्सव करायला सांगताय. आई जागेवरची उठते आणि नाना जवळ जाते आणि म्हणते अहो रागावू नका, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे ना, तिच्यावर चांगल्या विचारांचे संस्कार व्हायला पाहिजेत. आपण वडीलधारी आहोत म्हणून आपणच पुढाकार घेतला पाहिजे ना. आई डोळे पुसत पुसत म्हणते आपल्याला सारंगसाठी त्याच्या चांगल्या आठवणीसाठी हे सगळं करायला हवं. त्यामुळे आपल्याला आणि तिला सगळ्यांनाच असं वाटेल की सारंग आपल्या सोबत आहे. आजी म्हणते घरात सुद्धा चांगलं वातावरण निर्माण होईल आणि ऐश्वर्याची सुद्धा या घरातली रडारड थांबेल. नातू माझाही गेलाय नानासाहेब, पण काळ कोणासाठी थांबत नाही. आजी पुढे म्हणते सण साजरा केल्याने सारंगच्या आत्म्याला शांतता लाभेल. आपण सुद्धा त्याच्यासारखाच उत्साहात गणपती साजरा करूया. नाना त्या दोघींचं बोलणं ऐकून घेतात आणि रूमच्या बाहेर निघून जातात. इकडे ऐश्वर्या लपत छपत आडगळीच्या रूममध्ये येते. ऐश्वर्या लपत छपत आडगळीच्या खोलीमध्ये येते आणि म्हणते कुठे ठेवू मी आता ही फाईल, आणि तिला एक जागा सापडते. ऐश्वर्या स्टूल घेते आणि स्टूल घेऊन वर चढणार तो तिला वर उंदीर चुचू करत असलेले दिसतात आणि ती पटकन खाली उतरते आणि म्हणते ओ गॉड ही फाईल मी तर इथं ठेवणार होते, पण इथं ते उंदीर आहेत, इथे नको दुसरीकडे ठेवते असं म्हणते आणि तिथे एक फाईल ठेवलेलं कपाट असतं. त्या फाईलीच्या आडोही ऐश्वर्या तिच्या प्रॉपर्टीची फाईल लपवून ठेवते आणि म्हणते आता ही ऋषिकेशला फाईल कधीच सापडणार नाही. आणि बॅकग्राऊंडला म्युझिक तोच पाठीमागून आजी येते आणि ऐश्वर्या आजीला पाहून घाबरते आणि म्हणते आजी तुम्ही होय, घाबरली ना. आजी म्हणते काय ग केवढ्यानं दचकलीस, तू इथे काय करतेस आणि कोणाशी बोलत होतेस. आणि ऐश्वर्या म्हणते उंदराशी. आजी म्हणते उंदरांशी जोक करतेस विनोद, खरं सांग. आजी परत म्हणते एवढ्या रात्री तू आडगळीच्या खोलीत काय करत होतेस. आणि ऐश्वर्या घामाघूम झालेली घाबरलेली ऐश्वर्यावरचं उत्तर देते. म्हणते मी ना ते एकटं मला वाटत होतं ना, सारंग इथं येत होते ना आडगळीच्या खोलीमध्ये म्हणून मी आले. आजी म्हणते तुला एकटं वाटलं म्हणून तू आडगळीच्या खोलीत आलीस, उद्या भूक लागली म्हणून बागेत जाशील. शेंडी लावू नकोस काय, तुला काय मी सारंग वाटले. आणि इकडे हॉलमध्ये सगळे असतात. सारंग म्हणतो काय घरात गणपती बसवायचा आहे. सुमित्रा आई म्हणते हो, आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गणपती बसवायचा आहे. आई पुढे म्हणते आठवतंय ना सारंगला गणपती किती आवडायचा, आठवतंय ना तुम्हाला. अहो मोदकावर सगळ्यात अगोदर ताव तोच मारायचा की. आणि आरती म्हणताना जानकीकडे वळून वळून पाहायचा आणि मोदक घ्यायचा. आणि आई जानकीला म्हणते आठवतंय ना जानकी. आणि जानकी हो मध्ये मान हलवते. आणि विसर्जनाच्या वेळी दही पोह्याचाही निवद तोच बनवायचा, आठवतंय ना जानकी. आणि गणपतीच्या मिरवणुकीत नाचायला सगळ्यांना ओरडून ओरडून घेऊन जायचा. आणि इकडे मागे जानकीला सगळेजण खुणीत असतात आणि जानकी म्हणते थांबा शांत बसा तुम्ही, मी पाहते काय ते. आई परत रडते आणि म्हणते गणपती बाप्पाला तो आवडतो म्हणून त्याला सुद्धा त्यानं ओढून ओढून घेऊन गेला. नाना आईला रडायलेलं पाहून म्हणतात सुमित्रा अगं सुमित्रा म्हणूनच म्हणतोय मला गणपती या घरामध्ये नकोय. सारंगची आठवण काढून काढून तू परत रडायला लागशील. नाना म्हणतात परत तू रडणार, परत तेच होणार, म्हणून मला तू रडलेली नाही चालणार आणि त्यामुळे मला तो गणपतीही नको. आणि लगे आई डोळे पुसते आणि म्हणते नाही हे बघा आता मी अजिबात रडत नाहीये. सुमित्रा आई पदराने डोळे पुसते आणि म्हणते हे पहा आता मी डोळे पुसले, आता नाही रडणार. हो आपण गणपती मात्र बसवायचा. आणि इकडे ऐश्वर्या आडगळीच्या खोलीमध्ये घरभर नजर फिरवते आणि म्हणते इकडे सारंग यायचे ना साफसफाईला, त्यांची आठवण आली म्हणून मी इथे आले. आणि त्यावर आजी म्हणते हो ग. आजी पुढे म्हणते नानासाहेबांचा चेहरा तर पार उतरलाय. तुझी सासू सुमित्रा तिचे तर रडून रडून हाल झाले. खरं सांगू माझ्या गुंडूला या घराने पार गिळून टाकलं ग, गिळून टाक. ऐश्वर्या आजी जवळ जाते आणि म्हणते आजी तुम्ही रडू नका हो, डोळे पुसा रडू नका. आणि म्हणते आजी एक विचारू का तुम्हाला. आणि आजी म्हणते एक का दोन विचार, दोन. ऐश्वर्या आजीला विचारते मला सांगा ऋषिकेश दादा कसे आहेत. आजी थोडा विचार करते आणि म्हणते कसा म्हणजे 6 फूट उंच आहे, गोरा गुमटा आहे, पिळदार मिशा आहेत, आखाड्यात जाऊन चांगली शरीरयष्टी मिळवलेली आहे. आणि ऐश्वर्या म्हणते आजी तसं नाही हो, म्हणजे मला तसं नाही म्हणायचंय, म्हणजे ते जे बोलतात ते करतात का असं. आजी म्हणते हो. आणि थोडं तिच्याकडे पाहते आणि म्हणते का तुला काही बोलला का. ऐश्वर्या आजीला म्हणते आजी तुम्ही कोणाला सांगणार नाहीत ना. आजी म्हणते अजिबात नाही. आणि ऐश्वर्या म्हणते जसे सारंग गेलेत ना तसे ऋषिकेश दादाने मला 2दा धमकी दिली आहे. आजी म्हणते धमकी दिली आहे तुला, काय बोलला. ऐश्वर्या आजीचा हात हातात घेते आणि परत म्हणते तुम्ही नाहीत ना कोणाला सांगणार. आणि आजी म्हणते छा
आणि ऐश्वर्या म्हणते नक्की तुम्ही कोणाला सांगणार नाहीत ना? आणि आजी म्हणते नाही. आणि ऐश्वर्या म्हणते जशी सारंग गेलेत ना तसे ऋषिकेशने मला दोनदा धमकी दिली, त्यांच्या हिश्श्याची वाटणी मला पाहिजे. आजी म्हणते असा म्हणला तुला तो? आणि ऐश्वर्या मान हलवते आणि आजी म्हणते थांब, आता सुमित्रेला जाऊन सांगते. त्याच्या मिशाच भादरायला लावते. सुमित्रा! आणि लगे ऐश्वर्या म्हणते आजी आजी थांबा थांबा थांबा. ऐश्वर्या पुढे म्हणते आता लगेच नका बोलू, थांबा जरा. आणि आजी म्हणते आता लगेच नका बोलू म्हणजे? हीच वेळ आहे बोलण्याची. मी आत्ता जाऊन सुमित्राला सांगते आणि त्याला जाऊन शिक्षा देते. आणि त्याची शिक्षा असेल ही अडगळीची खोली साफ करायची. आणि घाबरूनच ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही हा, मी आताच इथं प्रॉपर्टीचे पेपर लपवलेत. आणि आजी करून तिच्याकडे पाहते. आणि इकडे हॉलमध्ये नाना म्हणतात ऋषिकेश जानकी आता तुम्हीच समजावा हिला. ऋषिकेश बोलायला सुरुवात करतो, म्हणतो आई अगं. आणि त्यावर आई म्हणते नाही नाही नाही, कोणीच मला काहीच बोलायचं नाही, मला बोलूच नका तुम्ही कोणी. आणि ते सुतक वगैरे ना तिथं भाषा माझ्यासमोर तुम्ही बोलूच नका. एकदा मी सांगितलं ना गणपती बसवायचे म्हणजे बसवायचे, बस. तुम्ही ऐकणार आहात की नाहीत? नाही तर ही माझी शेवटची इच्छा आहे असं समजा. आणि त्यावर लगेच ऋषिकेश म्हणतो आई. आईचे असले शब्द ऐकून सगळेजण आईजवळ येतात. आणि नाना म्हणतात अगं सुमित्रा असं काय करतेस? आणि जानकी म्हणते अहो आई असं का बोलताय तुम्ही? असं अभद्र बोलू नका. आपण आणूया गणपती. तुमची इच्छा आहे ना, आपण दरवर्षी जसा गणपती साजरा करतो ना तसाच साजरा होणार. जानकी म्हणते आपण सगळ्यांनी एकत्र डेकोरेशन बनवूया, मी मोदक बनवेल, सारंग भाऊजीला जसं पाहिजे होतं ना आपण तसंच करू. असं वाटलं पाहिजे की सारंग भाऊजी आपल्यातच आहेत. सुमित्रा आई म्हणते हो ना जानकी, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असतं टुनुनुनु टुनुनुनु टुनुनुनु. इकडे आडगळीच्या खोलीमध्ये आजी म्हणते ए काही बाई आहेस तू? आधी उंदराशी बोलत होतीस, मग मला भूत बघून घाबरलीस आणि आता म्हणतेस प्रॉपर्टीचे पेपर लपवायला आलीस. आजी पुढे विचारते तुझं वय झालंय की माझं वय झालंय? आणि ऐश्वर्या म्हणते माझं 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 वय झालंय आजी, माझं. ऐश्वर्या आजी पुढे हात जोडते आणि म्हणते आजी प्लीज, मी तर प्रॉपर्टीचे पेपर लपवले होते, प्लीज तुम्ही कोणाला सांगू नका. आजी म्हणते मी नाही सांगणार, पण तू पण हे ऋषिकेशला सांगू नकोस हां. आणि ऐश्वर्या शांत असा मस्त मोठा श्वास सोडते. आजी पुढे म्हणते त्यानं जर तुला दमदाटी केली, काही बोलला तर मला सांग, कळलं? आणि ऐश्वर्या ओके म्हणते. आजी म्हणते घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि ऐश्वर्या म्हणते हो. तसं काही त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे. ऋषिकेश दादा किती सज्जन आहेत. आणि आजी म्हणते आता सज्जन आहे, कॉलेजमध्ये असताना गुंड होता गुंड, रोज मारामाऱ्या, गुंडागर्दी, कोणाच्या डोक्यात बॅट मारेल, कोणाच्या डोक्यात बाटली फोडेल. अगं एकदा तर कॅन्टीनमध्ये डोसा खाल्ला आणि डोशावाला पैसे मागायला आला तर डोशाचं अख्खं पातेलं त्याच्या डोक्यावर उघडं केलं. आणि आजी म्हणते आता बोल, आहे की नाही खतरनाक? आणि ऐश्वर्या म्हणते बापरे, उद्या जर ऋषिकेश दादाचं डोकं फिरलं तर ते काही करू शकतात. आणि आजी म्हणते हां ते काही करू शकतो. आजी म्हणते तू काळजी करू नकोस, तुला कुठे कुणी काही बोललं ना तर मला सांग, मी आहे तुझ्या पाठी. ऐश्वर्या म्हणते आजी सारंग गेलेत ना तसं मला खूप एकटं एकटं वाटतंय, खूप भीती वाटते, तुम्ही प्लीज माझ्यासोबत माझ्या खोलीमध्ये झोपाल का? आजी म्हणते एका अटीवर हां, तू उंदराशी बोलणं सोडून दिलं पाहिजेस. मला शांतता लागते आणि सारखं करून मला उठवायचं नाही. अर्धवट झोपेतून मी नाही उठणार. ही अट मान्य असेल तर बोल. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आजी चालेल. आणि लगे आजी जांभया देत असते. आणि ऐश्वर्या म्हणते हां ठीक आहे आजी, चला चला आपण झोपायला जाऊ. आणि आजी म्हणते चल 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 आपण आता गाढ झोपूया. सौमित्र म्हणतो ठीक आहे, आता ठरलंच आहे तर खूप उशीर झालेला आहे, यादी विधी करायला घ्यावी लागेल. ऋषिकेश म्हणतो अरे फक्त यादीच नाही, आपल्याला जाऊन गणपती बुक करावा लागेल. ॲक्च्युली आपण गणपती उत्सव करणारच नव्हतो, पण आता खूप धावपळ होणार आहे. जानकी म्हणते नाही नाही, कोणीच कसलीच काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. जानकी सुमित्रा आईला म्हणते यादीची जबाबदारी तुमच्याकडे आणि नाना तुमच्याकडे पण. आई नाना त्यांच्यापासून हॉलमधून निघून जातात. आई नाना गेल्यावर सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात. ढॅन्टडॅन 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 असं वाजत असतं. आणि जानकी म्हणते काय झालं, असे का बघताय सगळेजण माझ्याकडे? अवंतिका म्हणते अहो वहिनी तुम्ही गणपतीसाठी हो का म्हणालात? जानकी म्हणते कारण गणपतीमध्येच महासंगम होणार. ऋषिकेश म्हणतो म्हणजे? आणि जानकी म्हणते जेव्हा गणपती बाप्पा घरी येणार आणि तेव्हा ती काहीतरी प्लॅन सांगते आणि मी बॅकग्राऊंडला म्युझिक ढॅंची ढॅंची. जानकीचा प्लॅन ऐकून सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो. सौमित्र म्हणतो वहिनी तू सॉलिड आहेस खरंच. आणि अवंतिका म्हणते आता मला कळलं की तुम्ही गणपती उत्सवाला हो का म्हणालात. ऋषिकेश छताकडे पाहतो आणि म्हणतो मला तर असं वाटतंय की हे सगळं गणपती बाप्पाच आपल्याकडून करून घेत आहे. जानकी म्हणते हो ऋषिकेश,
खरं तर तोच करता करविता आहे. जानकी पुढे म्हणते, ठरलं तर मग आता गणपती बाप्पा घरी आणायचा आणि आपला प्लॅन सक्सेसफुल करून दाखवायचा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अजय ऐश्वर्याला म्हणते, गणपतीची तयारी आहे, थोडासा हातभार लाव. ऐश्वर्या म्हणते, गणपती? आणि आजी म्हणते, हो. ऐश्वर्या हॉलमध्ये जाते आणि सगळ्यांना ओरडून सांगते की या घरामध्ये गणपती उत्सव साजरा करायचा नाही म्हणजे नाही. सारंग वेषांतर करून आलेला असतो आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, इथे माझा नवरा जिवंत नाहीये आणि तुम्ही कसले सण साजरे करताय? ऐश्वर्या तिथून निघणार तोच सुमित्रा आई म्हणते, ऐश्वर्या, मला वाटलं होतं आपण हे सगळं सारंगसाठी करतोय, पण तुला जर ह्याच्याने त्रास होत असेल तर आपण हे नको करूया. आणि वेषांतरात आलेला सारंग म्हणतो, आता तर आईला भेटणं शक्यच नाहीये. आणि त्यावर जानकी म्हणते, सगळं शक्य आहे. तुमची आणि आईची भेट होणार, सगळं आपल्या प्लॅननुसार होणार. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.